यंदा आपल्या प्रभागातून निवडून देऊया फक्त मित्रसेनला. लक्षात ठेवा, युवक पुढे तरच शहर पुढे. तर यंदा बदल निश्चित. आपलं मत मित्रसेन डोंगरे यांना देऊन नवा विकासाचा चेहरा नगर परिषदेला देऊयात. गेल्या अनेक दिवसात अनेक प्रभाग फिरलो, अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राजगुरुनगर नगर परिषदेच्या या निवडणुकीत राजगुरुनगरचा विकास व्हावा म्हणून आम्ही काही इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा एक अनोखा प्रयोग केला आणि तो प्रचंड यशस्वी ठरला. मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या प्रभागात पुन्हा जाऊन त्यांचा प्रचार कसा चालू आहे हे सुद्धा चौकशी करणार आहे. आज त्या टप्प्यातला पहिला दिवस आहे. दुसरा टप्पा चालू झालेला आहे. काम करत आलोय, काम करत राहू. वैभव शेठ घुमटकर, मीनाक्षीताई भांगे, सुप्रियाताई घुमटकर, 3 उमेदवार प्रभाग 7चे. दादा नमस्ते. नमस्कार. तुमच्याबरोबर पाऊण तास त्या दिवशी चर्चा झाली. बरोबर. प्रचार चालू आहे. प्रचार कसा चालू आहे? प्रचार एकदम जोरदार चालू आहे. 26 तारखेपासून आम्हाला अधिकृत अनुक्रमांक मिळणार आहे, परंतु सर्वच उमेदवारांनी फॉर्म भरल्यापासून प्रचाराला आम्ही तिकीट मिळाल्यापासून आम्ही पॅनल टू पॅनल, माझ्या प्रभागामध्ये 3 नगरसेवकांचा प्रभाग आहे. मी माझ्याबरोबरच्या दोन्ही माझ्या सहकाऱ्यांना घेऊन घर ना घर मी या ठिकाणी पिंजून काढलेला आहे. तुम्ही लिहिलंय निवडणूक सन 2025चे अधिकृत उमेदवार. काम करत आलोय, काम करत राहू. नेमकं या शब्दातून काय दाखवायचंय? हे पहा, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आम्ही अजितदादाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या पक्षाचा अजेंडाच आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय अजितदादा हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. दादांच्या विधानसभेच्या इलेक्शनपासून आम्ही एकच आमची पक्षाची टॅग लागणं आहे, काम करत आलोय आणि काम करत राहू. या सगळ्या मागे मला एक सांगा, तुम्ही तुमच्या प्रभागात सगळेजण एकत्र फिरताय किंवा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रचार चालू आहे. या सगळ्यामध्ये प्रभागातल्या समस्या तुम्ही मला त्या दिवशी सुद्धा सांगितल्या. मात्र आत्ताच्या गेल्या 8 दिवसातून तुम्ही जेव्हापासून फिरलात तेव्हाच्या खऱ्या समस्या अशा काय तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात? एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही आमचा प्रभाग पहा. समस्या मला ह्या ठिकाणी जाणवतात आहे, परंतु आमच्या प्रभागामध्ये ज्या कॉलन्या आहेत, तुम्ही आजही पहा, आपण या रस्त्याने चाललो आहे. ही कॉलनी आम्ही कॉन्क्रिटीकरण केली. याच्या बाजूची जी कॉलनी आहे ती कॉन्क्रिटीकरण केली. ह्या प्रभागातली एकही गल्ली अशी आम्ही ठेवली नाही की तिथं कॉन्क्रिटीकरण झालं नाही. हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केले आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही आज पुढे जातोय. ह्या प्रभागामध्ये तुम्ही आता बोलले की बाबा समस्या आहेत. ह्या समस्या प्रामुख्याने अशा जाणवतात की आमच्या प्रभागाची भौगोलिक रचना ही फार मोठी आहे आणि भौगोलिक रचना मोठी असल्यामुळे काही उंचवट्याचा भाग आहे, काही सखल भाग आहे. ह्या अशा भागा असल्यामुळे जो पावसाळी सीझन असतो किंवा उन्हाळा असतो किंवा किंबहुना उन्हाळ्यामध्ये काय अडचण होती की पाण्याची रिक्वायरमेंट वाढती. व पाण्याची रिक्वायरमेंट वाढल्यानंतर नॅचरली त्याचा इम्पॅक्ट पाणी पुरवठ्यावर होतो. ही प्रमुख समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट, सखल भाग काही आमच्याकडे आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं जातं आणि मग महिलांना, लहान मुलांना शाळेत सोडताना किंवा कामावर जाताना त्रास होतो. या सगळ्यामध्ये आज सकाळी तुमचा मला फोन आला. तुम्ही म्हणालात बोलायचंय, कररचनेवर तुम्हाला चर्चा करायची होती. मी ती ऑफ कॅमेरा केली नाही, ऑन कॅमेरा विचारणार आहे. काय विषय आहे? हे पहा, राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये प्रशासक बसल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कर रचना झालेली आहे, म्हणजे करामध्ये वाढ झालेली आहे आता गेल्या वर्षी. आणि प्रशासकाने नागरिकांना विश्वासात न घेता आज शासनाचं कारण सांगून जवळजवळ 5 पट या ठिकाणी कर आकारणी केलेली आहे. म्हणजे एखादं उदाहरणार्थ सांगायचं झालं की जर आता हा बंगला पाहतोय, ह्या बंगल्याला जर मागच्या वर्षी 4,000 रुपयाची घरपट्टी असेल तर ह्या बंगल्याला आता जवळजवळ 20,000 रुपयाची घरपट्टी लागलेली काही ठिकाणी आहे. आणि हे डिक्लेअर झाल्यानंतर शासनाने, नगरपालिकेने ज्यावेळेस आम्हाला बिलं पाठवली, तर ते बिलं पाठवल्यानंतर आम्हाला ते लक्षात आलं की नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने ती कर आकारणी केलेली आहे. आणि मग मी ह्याचा आधार घेऊन मी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर जवळजवळ ह्या विषयावरती ही कर आकारणी यांनी बिलं लोकांना दिल्यापासून पाठपुरावा करतोय. जवळजवळ 10 ते 15 मिनटं मला त्यांनी वेळ दिला आणि मी दादांना आवर्जून हक्काने सांगितलं की बाबा साधारण हा विषय नगरपालिकेने लोकांना जी बिलं दिली
त्या बिलं द्यायच्या आधीपासून आम्हाला थोडीशी कुणकुण लागली होती की नगरपालिका या असं ठिकाणी लागू होणार. लागू होणार आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असं वाटलं हे वाटलं नव्हतं. ज्यावेळेस आम्हाला बिलं आली त्यावेळेस नागरिकांच्या तक्रारी आल्या आणि मग लगेचच मी माननीय अजितदादा पवार साहेबांना एक पत्र दिलंय, त्याचा पुरावा पण तुम्हाला मी अभि पत्र आहे का रे ते? या पत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल की मी पालकमंत्र्यांना त्याच वेळी 26ला जवळजवळ मी पत्र दिलंय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करवाढ केली त्यांनी. आणि अजितदादांनी या माध्यमातून आम्हाला सांगितलंय की आपण निवडणूक झाल्यानंतर याच्यावर नक्कीच विचार करू. आणि माझा सगळ्यात मोठा अजेंडा हाच असणार आहे. याचा फायदा आमच्या वार्डातील नागरिकांना होईलच, परंतु संपूर्ण गावाला होईल की कर आकारणीमध्ये आम्ही त्याचा कर कमी करण्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार. निश्चितच कर किती कमी होईल हे माहिती जरी नसले, मात्र कर कमी होऊन राजगुरुनगरकरांना फक्त प्रभागातच नाही तर संपूर्ण राजगुरुनगरकरांना जर तुमच्यामुळं त्या आवाजवी करामुळे जर सुटका मिळाली, सुटका आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही कर घ्या पण त्याला मर्यादा असावी. तुम्ही जर महानगरपालिकेच्या धर्तीवरती कर घेताय तर तुम्ही सुविधा महानगरपालिकेच्या धर्तीवर दिल्या 100%. पाहिजे. आज तुम्ही आम्हाला दिवसाआड पाणी देताय, आमच्याकडनं कर महानगरपालिकेच्या पेक्षा जास्त घेताय. तुम्ही आजही पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेचं पहा आणि आपली कर आकारणी पहा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या पेक्षा जर तुम्ही कर देताय तर आज पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका लोकांना 24 तास पाणी देते. मग आपली राजगुरुनगर नगर परिषद 24 तास पाणी न देता जर एवढी मोठी कर आकारणी करणार असेल तर ते अन्यायकारक आहे. अजितदादांनी तुम्हाला सांगितलं इलेक्शन नंतर याच्यावर चर्चा करू. 100% तुम्ही जर समजा तिथे गेलात तर अजितदादांकडे या गोष्टीचा पाठपुरावा करणार? नक्कीच कारण पालकमंत्री ते आहेत. नगरपालिकेला निधी देणं आज त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे जर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लोकांनी भरभरून मत दिलं आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर सत्तेत आली तर नक्कीच आम्ही याच्यावरती 100% तोडगा काढू. निश्चितच आपल्याशी बोलून आम्हाला लक्षात आलं की आज मला वैभवदादांनी एक पुरावा दाखवला जो 26/10/2024ला त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहून केला होता, ज्याच्यात भले राजगुरुनगर शहरातल्या काही युवकांनी किंवा एका युवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी कर कमी व्हावा म्हणून प्रयत्न केले होते, मात्र त्याच्याही आधी आपण ते पत्र पाठवून अजितदादांकडे पाठपुरावा सुरू केला होता. आपल्याला मनापासून शुभेच्छा, आपल्या तिघांनाही शुभेच्छा प्रचारासाठी. आणि जर आपण निवडून आलात तर पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जनतेची कामं करा आणि जनतेची सेवा करा. बाकी आपण पुन्हा एकदा तुमच्या प्रभागात नक्कीच आम्ही येणार आहोत आणि शेवटच्या टप्प्यात शेवटच्या 2 दिवसात आपला प्रचार कसा झाला याच्यावर चर्चा करणार आहोत. कॅमेरामॅन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुप्रियाताई घुमटकर, वैभव घुमटकर, मीनाक्षीताई भांगे आणि आपल्या किरण आहे. 4 राजगुरुनगरच्या विकासाला आता हवा आपल्या सर्वांचा हेमंत नवा, जनतेचा आवाज, विकासाचा ध्यास. प्रभाग 8चे युवा कार्यकर्ता हेमंत अनंत खांगटे. तर येत्या 2 तारखेला एकच नाव, हेमंत खांगटे